जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी घुले सर तुमचं उडान MPSC या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. आज आपण महत्त्वाचा विषय बघत आहोत किंवा टॉपिक्स ज्याबद्दल विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप कन्फ्युजन किंवा त्याला म्हणतो आपण डायलेमा आहे. काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला. तो विषय आहे की ऑप्शनल पेपर कोणता निवडला पाहिजे किंवा आपला ऑप्शनल जो विषय आहे, तो कोणता निवडला पाहिजे. हा फर्स्ट टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर सेकंड जो टॉपिक आहे आपली महत्त्वाचा, की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच लोकप्रशासन हा ऑप्शनल पेपर आपण का निवडला पाहिजे? हे 2 मुद्दे किंवा हे 2 टॉपिक आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट आपण डिस्कस करूया, हाऊ टू चूज ऑप्शनल पेपर किंवा सब्जेक्ट्स. वैकल्पिक विषय कसा निवडावा? ठीक आहे. हा महत्त्वाचा आहे. आपण याला थोडं एक ओरिएंटेशन म्हणजे तुमचं जे कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, की मी ऑप्शनल पेपर कसा निवडायला पाहिजे आणि त्याला वेटेज का आहे? ठीक आहे. आणि तो सोप्या शब्दामध्ये निवडत्या वेळेस आपण काही गडबड नाही करायला पाहिजे, असं मला वाटतं. ठीक आहे. आता बघा, आपली जी पूर्व परीक्षा आहे, ती कशी आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? आता वस्तुनिक झालंय, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला काही लिहिण्याचं वगैरे काही काम नाही. त्याचे 2 पेपर आहेत. पेपर फर्स्ट जी-एस आहे, ज्याला 2 तास वेळ मिळतो आणि इथे तुमचं मेरिट लागणार. बरोबर आहे. सेकंड सी-सॅट आहे. याला पण 2 तास आहेत, 200 मार्क आहे. पण हा क्वालिफाईंग आहे. बरोबर आहे. म्हणजे सोप्या शब्दामध्ये तुम्हाला जी-एस-1 पेपरमध्ये काय करायचंय? मार्क घ्यायचे. पण ते मार्क तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी काउंट होतील का? अजिबात नाही. फक्त याने तुम्ही काय करू शकणार आहात? एक पायरी समोर जाणार. ती म्हणजे मुख्य. समजतंय? म्हणजे प्रिलिममध्ये तुम्हाला फक्त प्रिलिम क्वालिफाय करायची. तिचे मार्क गणले जात नाहीत किंवा काउंट केले जात नाही. ओके. मग आपण येऊया मुख्य परीक्षेवर. मुख्य परीक्षा जिच्यावर तुमचा मेरिट लागणार आहे किंवा ज्याच्यावर तुमची पोस्ट म्हणा किंवा तुमचे जे काय आहे ते डिसाईड होणार. ओके. तर ही जी मुख्य परीक्षा आहे ती कशी आहे? वर्णनात्मक आहे. वर्णनात्मक मीन्स व्हॉट? तर ती सब्जेक्टिव्ह आहे. कशी आहे? सब्जेक्टिव्ह. आता सब्जेक्टिव्ह आहे आणि तिला किती गुण आहेत? 1750. ठीक आहे. कसे आहेत बघा. जी-एसचे 4 पेपर आहेत. किती पेपर आहेत? 4. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. प्रत्येक जी-एसच्या पेपरला 250 गुण. तर 4 चे किती झाले? 1000. ओके. तुमचा ऑप्शनल पेपर आहे. ऑप्शनल पेपरमध्ये 2 पेपर राहणार, फर्स्ट आणि सेकंड. प्रत्येकीला 250 म्हणजे याचे किती झाले? 500. आणि एक एस्से आहे. एस्सेला पण 250 गुण आहेत. ठीक आहे. टोटल किती झाली तुमची? 1750. आता इथे बघा, 2 आणखी पण विषय आहेत, ते पण क्वालिफाइंग आहेत. मराठी आणि इंग्लिश. ठीक आहे. हे काय आहेत? क्वालिफाइंग आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फक्त मार्क घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. याचे पण मार्क काउंट होत नाहीत. परंतु एक बाब लक्षात घ्या. हे 2 पेपर क्वालिफाय झाल्याशिवाय हे पेपर तपासले जात नाहीत. ओके. तुमची मेन्स परीक्षा महत्त्वाची आहे. जिच्यावर तुमचं मेरिट फायनल मेरिट काय होणार आहे? डिसाईड होणार आहे. ओके. आता बघा, ऑप्शनल पेपर जो आपला आजचा महत्त्वाचा पॉइंट्स आहे डिस्कशनचा. ठीक आहे. आता ऑप्शनल पेपर जे आहे, ठीक आहे. एम-पी-एस-सी ना जवळपास 26 ऑप्शनल पेपर दिलेत आपल्याला. किती दिलेले आहेत? 26. या 26 ऑप्शनल पैकी तुम्हाला एक ऑप्शनल पेपर चूज करायचा. समजतंय? किती दिलेले आहेत? 26. आता बघा, या 26 पैकी मी एक काही सॉर्ट आउट केलेत. ठीक आहे. बघा इथे मी लिहिलेलं आहे, ओपन टू ऑल. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी घेऊ शकतो, असे या 26 पैकी हे 9 ऑप्शनल
पेपर्स, वैकल्पिक विषय. त्याच्यामध्ये एक आहे पहिला भूगोल, त्याला आपण जॉग्राफी म्हणतो. ठीक आहे. दुसरा आहे इतिहास. ओके. तिसरा आहे मराठी, मराठी लिटरेचर. ठीक आहे. त्याला साहित्य म्हणतो आपण. ओके. तत्वज्ञान, फिलॉसॉफी. ठीक आहे. राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन. लोकप्रशासन, त्याला आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो. समाजशास्त्र, त्याला आपण सोशिओलॉजी म्हणतो. आता बघा, मानव वंशशास्त्र शास्त्र म्हणजेच अँथ्रोपॉलॉजी आणि अर्थशास्त्र. बघा, हे जरी नियर अबाउट, आता बघा अँथ्रोपॉलॉजी ह्युमॅनिटी मध्ये काउंट करायचा का सायन्स मध्ये काउंट करायचा हा एक प्रश्न आहे. तर हा मोर सायंटिफिक आहे असं म्हणायला काही हरकत नाही, पण तो सोशिओलॉजी संदर्भात सुद्धा काय रिलेट करतो त्याच्यामध्ये ह्युमॅनिटीज सोबत. ओके. अर्थशास्त्र आहे. आता हे दोन विषयाला थोडं स्पेशलायझेशन लागतं. म्हणजे याच्यामध्ये थोडं कसं झुलॉजी वगैरेचा पार्ट येतो किंवा इव्होल्युशन ऑफ ह्युमन बिंग्स येतो. ठीक आहे. अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला कसं आहे, थोडं इकॉनॉमिकचं बॅकग्राऊंड असेल तर फायदा होतो. म्हणजे या 9 मध्ये पण या 2 ला आपण थोडं काय करूया, स्पेशलाइज समजूया. थोडं, जास्त नाही. आता तुमच्याकडे ऑप्शन किती उरायलेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 ऑप्शनल पेपर पैकीच तुम्हाला एक ऑप्शनल पेपर निवडायचा. हे कोणासाठी सांगतोय मी? ज्याचं बॅकग्राऊंड कोणतीही शाखा असेल ते. म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग असू द्या, मेडिकल असू द्या, आर्ट्स, कॉमर्स, ओपन युनिव्हर्सिटी, रेग्युलर युनिव्हर्सिटी, कुठले पण. ते सर्वजण हे विषय चूज करू शकतात. आता बघा, या 26 पैकी 9 सोडून इतर जे आहेत, ठीक आहे, इतर जे ऑप्शनल पेपर आहेत, हे 9 सोडून म्हणजे हे 9 सोडून. ठीक आहे. याला मात्र तुम्हाला स्पेशलायझेशन. काय लागतं? स्पेशलायझेशन. म्हणजे काय? उदाहरण देऊ आपण. जर तुम्हाला झूलॉजी किंवा बॉटनी किंवा ॲग्री, ठीक आहे, किंवा तुम्हाला मेडिकल सायन्स, ठीक आहे, असे जर विषय निवडायचे असतील, केमिस्ट्री, ठीक आहे, तर मला सांगा, आर्ट्सचा विद्यार्थी केमिस्ट्री घेऊ शकतो का? मॅथ, मॅथ कोण घेईल? ज्याचं बॅकग्राऊंड आहे तोच घेईल. समजते मला काय सांगायचंय ते? म्हणजे तुमच्यासाठी, तुमच्यासाठी म्हणजे यांच्यासाठी ओपन टू ऑल हेच सब्जेक्ट. यामध्ये पण मी या 2 ला जास्त काउंट नाही करत. या 2 मध्ये पण अर्थशास्त्राला मी काउंट नाही करत. कारण का? भरपूर जणांना तो अवघड वाटतो. ठीक आहे, म्हणून. तरी पण मी इथे त्याला काउंट केलंय ओपन टू ऑल मध्येच. ठीक आहे. तर या 9 सब्जेक्ट्स पैकी तुम्हाला एक सब्जेक्ट चूज करायचा. मग आता तो कसा चूज करायचा? त्याचे काय निकष असले पाहिजे? काय क्रायटेरिया असला पाहिजे? कारण तुम्हाला तर काही माहितीच नाहीये. असं आपण गृहीत धरत आहोत. ठीक आहे? तर आपण काय त्याला क्रायटेरिया असायला पाहिजे ते बघूया आपण. ठीक आहे? तर क्रायटेरिया आहे बघा. बघा, ऑप्शनल निवडणे महत्वाचे का? बरोबर आहे? मार्क. कशासाठी निवडायलो आपण? ऑप्शनल पेपर का निवडतोय आपण? फक्त आणि फक्त माझ्या मते तरी मार्कासाठी निवडायलो. कशासाठी निवडतोय? मार्क्स. ठीक आहे? एक मिनिट. कशासाठी निवडतोय? मार्क्ससाठी. दुसरा काही क्रायटेरिया आहे का? आपण परीक्षाच कशासाठी देत आहोत? मार्कासाठी देतो. मार्क जर मिळाले तर पोस्ट मिळेल. म्हणून ऑप्शनल निवडणं महत्वाचं काय? तर तुम्हाला मार्क पडले पाहिजे. कुठं पडले पाहिजे? मुख्य परीक्षेमध्ये. बरोबर आहे? मग जर तुम्हाला मार्क मिळाले तर तुमची ड्रीम पोस्ट मिळणार आहे. जर तुम्हाला कमी मार्क मिळाले तर तुम्हाला तुमची आवडती पोस्ट मिळणार नाही किंवा थोडी कमी दर्जाची पोस्ट मिळेल. कारण की तुम्ही जेव्हा या परीक्षा फील्डमध्ये सोप्या सोप्या शब्दामध्ये एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करतो, तेव्हा तुमच्या समोर एक पोस्ट असते. त्या पोस्टला स्मरून किंवा आठवून किंवा ती समोर धरून हा तुमचा पूर्ण काय, तुमचे जे काही प्लॅनिंग आहे किंवा तुमचा जो काही दिनचर्या आहे तो चालतो किंवा आपण त्या पद्धतीनं कार्य करतो. ठीक आहे. तर काय निकष असायला पाहिजे? तर तुमचा पहिला निकष असतो बा, की मी हा हा ऑप्शनल पेपर निवडतोय, तो मार्क देतो का? ठीक आहे. आता एक लक्षात घ्या. मार्क देतो का नाही देतो?
तर माझं म्हणणं आहे सगळेच ऑप्शनल पेपर मार्क देतात. बरोबर आहे का? जर तुम्ही लिहिलं तर मार्क पडतील. नाही लिहिलं तर मार्क पडणार नाही. ठीक आहे? तर तुम्हाला माझं म्हणणं काय मार्क देतो का? तर सगळे देतात. आता पण यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. मॅथ आहे गडे. मॅथ, गणित. गणितात तर तुम्हाला जर गणित सॉल्व्ह करता आलं, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील 100 पैकी 100. मग गणितामध्ये मार्क पडतात, म्हणून मी गणित चूज करायला पाहिजे का? निवडायला पाहिजे का? तर अजिबात नाही. का? मला तर साधा भागाकार, गुणाकार येत नाही. मी गणित निवडेल का मग? नाही निवडणार. हां, तर माझं म्हणणं काय आहे, मार्क सगळेच विषय देतात. पण तुम्ही जर एखाद्या विषयाला फक्त आणि फक्त मार्कासाठी निवडताय, तर तुमची थोडी काय होणार आहे, गफलत होईल. का होईल? कारण काही विषयामध्ये मार्क पडतील, जसं गणित, पण तिथे तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार नाही. समजतंय? तर मार्क जवळपास सगळे सब्जेक्ट्स देतात, असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा निकष आहे, की तो ऑप्शनल पेपर मला अभ्यासायला म्हणजे त्याचं प्रिपरेशन करायला किती वेळ लागतो. तर एक माझं कॅल्क्युलेशन असं आहे, मॅक्सिमम मॅक्स म्हणतोय मी मॅक्स. मॅक्स हा शब्द वापरतोय. एखाद्या ऑप्शनलला 6 मंथच्या वर वेळ लागू नये. मॅक्स झालं. जर तुम्हाला 6 किंवा 6 महिन्याच्या वर जास्त वेळ लागत असेल प्रिपरेशन करायला, तर असे ऑप्शनल पेपर तुम्ही न निवडलेले बरे. का? आपल्याकडे तेवढा वेळ नाही. ठीक आहे? तर वेळ किती लागतो हा महत्वाचा आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. काही ऑप्शनल पेपर असतात. समजा हिस्ट्री आहे, मार्क द्यायला आहे, पण अभ्यासाला वेळ लागायला आहे. का? व्हास्ट आहे, एन्शियंट आहे, मेडिव्हल आहे, मॉडर्न आहे. ठीक आहे. वर्ल्डचं पण थोडं काही करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. आवडता विषय आहे सगळे पण थोडा लेंदी आहे. हां, तुमचं जर पुढच्या वर्षी किंवा थोडं लेट तुम्हाला जर परीक्षा द्यायची असेल, तर तुम्ही असे लेंदी पेपर घेऊ शकता. ठीक आहे. चौथा, इंटरेस्ट आवडतो. म्हणजे काय? मला एखादा ऑप्शनल आवडतो, म्हणून तो मी चूज करायला पाहिजे का? तर हो, करायला पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर सपोज मला एखादा आवडत नाही, तर मी तो चूज करून काय फायदा आहे का? माझा अभ्यासात मन लागणार नाही. बरोबर आहे ना? तर एखादा विषय तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही करा. पण एक याच्यात पॉइंट आहे. पॉइंट काय आहे? आवडतो, पण त्याची तुम्हाला निवड करायची की नाही, हे पण तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणजे आवडायला आपल्याला तर खूप काही-काही आवडतं, पण ते आपल्याला मिळतं का? नाही. चॉईस आणि सिलेक्शन हे अत्यंत महत्त्वाचे मला वाटतं विषय आहे. तर सगळं एखादा विषय तुम्हाला आवडत असेल, सपोज तुम्हाला मॅथ आवडायला पण तुम्हाला मॅथमध्ये तेवढं तुम्ही वेळ देऊ शकणार नाही किंवा त्या लेव्हलचं तुम्ही प्रिपेअर नाही करू शकत. तुम्ही तसा पेपर निवडणं थांबवलं पाहिजे. सपोज तुम्हाला एखादा विषय आवडतो, पण त्याचं गाईडन्स अवेलेबल नाही, तर तुम्हाला तो समजत नाही. तर तुम्ही त्या गोष्टीपासून दूर गेलेले बरे. तुम्ही त्याचा सेकंड ऑप्शन निवडला. ठीक आहे. एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे का? आता सपोज आता हे एज्युकेशन बॅकग्राऊंड जे असते ना, मॅक्सिमम स्पेशलाइज्ड सब्जेक्टसाठी लागतं. केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, फिजिक्स, मॅथ, मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, ॲग्रीकल्चर यांच्यासाठी ते लागतं. त्यांना त्यांचं जर बॅकग्राऊंड असेल, तर ते तसे विषय घेऊ शकतात आणि ते तिथे सक्सेसफुल होऊ शकतात. म्हणजे ऑलरेडी बघा, तुम्ही जर डिग्रीला आहात, तुम्हाला डिग्री करायची, ऑलरेडी त्याचा अभ्यास करायले, तुम्ही तो ऑप्शनल पेपर घेतला, तर काही चुकीचं नाही. बरोबर आहे. का नाही? कारण की तुम्ही 3-4 वर्ष तेच अभ्यासणार आहात. तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज नाही. तुमची एक डिग्री पण होऊन जाईल. त्याचबरोबर तुमचं काय होऊन जाईल, ऑप्शनल पेपर पण होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही हे चूज करू शकता. त्यात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. म्हणून तुमचा जो निकष आहे, की तो बॅकग्राऊंड आहे का? ठीक आहे. काही जणाला आता बघा, तुम्हाला मी सुरुवातीला काय सांगितलं, जे 9 ऑप्शनल पेपर आहेत, त्याला बॅकग्राऊंडची गरज नाही. ठीक आहे. 5वा पॉइंट बघा, जी-एस, जी-एसचे 1000 मार्क, एस्सेचे 250 मार्क, मुलाखत जवळपास 250 मार्क. ठीक आहे. यामध्ये त्या विषयाचा फायदा होतो का? हे पण तुम्ही काय करायला पाहिजे, रिलेट करायला पाहिजे आवर्जून. कारण की आपण सर्वच काय कशासाठी करत आहे? पुन्हा सांगतो, मार्कासाठी करत.
माझं तर म्हणणं आहे, आवडीपेक्षा निवड महत्वाची असते. का? त्याने आपल्याला पोस्ट मिळते. ठीक आहे? हां, तुम्ही म्हणसाल सर मला आवडतच नाही. मी अभ्यास कसा करू? तर तुम्ही सेकंड ऑप्शन निवडू शकता. पण माझी प्रायोरिटी फर्स्ट राहील. आवड तुम्ही कारण की ऑब्व्हियसली सपोज जी-एसचे 4 विषय त्याला त्याच्याशी सुसंगत असणाराच तुमचा ऑप्शनल असला पाहिजे. ठीक आहे? आता हे 2 पॉइंट अत्यंत महत्त्वाचे आहेत बघा. ठीक आहे. संदर्भ साहित्य म्हणजेच रेफरन्स बुक्स उपलब्ध आहेत. हा एक आता सध्या आपल्याला जास्त भेडसावणारा प्रश्न आहे. का? कारण की आपल्याला पॅटर्न एम-पी-एस-सीने लागू केलाय. आपल्याकडे महत्त्वाचा प्रॉब्लेम हाच आहे, की आपल्याकडे त्या दर्जाचे म्हणजे काय इंग्लिशमध्ये जसे बुक्स अवेलेबल आहेत, तसे मराठीमध्ये आहेत. हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. हे कोणासाठी आहे? जे सेल्फ करण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे? दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मार्गदर्शन. मेंटॉर, गाईड, क्लास अवेलेबल आहे का? सपोज तुम्ही केमिस्ट्री ऑप्शन घ्यायले, पण केमिस्ट्रीचं गाईडन्सच अवेलेबल नाही. बुक्स अवेलेबल आहेत, पण गाईडन्स नाही. समजतंय मला काय सांगायचं ते? किंवा किंवा तुम्ही एखादा कोणता पण विषय घ्या. ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडचा पण घ्या. तुम्हाला इथे गाईडन्स लागणार आहे. का लागणार आहे? अप्रोचसाठी, दृष्टिकोन. एक्झामचा दृष्टिकोन, या एक्झामचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यातल्या त्यात ऑप्शनल पेपरमध्ये तुम्हाला स्पेशलाइज लिहावं लागतं. जनरल उत्तर लिहिता येत नाही. लिहिलं तर मार्क पडत नाही. समजतंय? त्याच्यामुळं या निकषाच्या आधारावर तुम्हाला काय निवडायचं आहे? तुमचा ऑप्शनल म्हणजेच वैकल्पिक विषय. ठीक आहे? तर तुम्ही या गोष्टी टॅली करा. ठीक आहे. माझं म्हणणं आहे, हे जे आपण म्हणतो ना, आवडतो का? याला तुम्ही प्लॅन ए आणि प्लॅन बी मध्ये ठेवून द्या. समजतंय? कशासाठी ठेवून द्या? मार्कासाठी. दॅट्स इट. ठीक आहे. हा झाला आपला पहिला पार्ट. ठीक आहे. पहिला पार्ट म्हणजे काय की ऑप्शनल पेपर कोणता निवडला पाहिजे. समजतंय? तर आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. तो महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपण लोकप्रशासन यासाठी आपण इथे आलेलो आहोत आज. ठीक आहे. लोक प्रशासन. ठीक आहे. लोक प्रशासन वैकल्पिक विषय का निवडायला पाहिजे? ठीक आहे. तुम्हाला मी या पूर्वीच्या सेशनमध्ये म्हणजे आता झालेल्या ऑप्शनल कसा निवडायला पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. जास्त डिटेलमध्ये गेलो नाही मी. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे, की लोक प्रशासन का निवडायला पाहिजे? माझा विषय आहे म्हणून नाही. मी तुम्हाला प्रूफ सांगतो, की ह्या विषयाचा एडव्हांटेज काय आहे? जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशनमध्ये जे मी अल्टिमेटम सांगितलं, की आपल्याला 1750 मार्कापैकी मॅक्सिमम मार्क घेतल्यानंतरच आपल्याला ती ड्रीम पोस्ट मिळणार आहे, ज्याच्यासाठी आपण इथे आलोत, जमलोत किंवा आपण त्यासाठी वेळ आणि पैसा देत आहोत. ठीक आहे? तर आपण आज बघूया लोकप्रशासन. ठीक आहे. आता लोकप्रशासन म्हणजे काय? साधा-साधा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? सोप्या शब्दामध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. काय म्हणतो? पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. मग लोकप्रशासन म्हणजे काय? तर बघा, शासन त्यालाच आपण सरकार म्हणतो, गव्हर्नमेंट. कार्यक्षमतेनं म्हणजे इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेसनं कसं चालवायचं? कसं चालवायचं याच्याशी संबंधित आहे. सोप्या आणि साधं, की सरकार चांगल्या पद्धतीनं कसं चालवायचं त्याचा अभ्यास करणं म्हणजे लोकप्रशासन. म्हणजे 100% तुम्ही ज्याच्यासाठी प्रिपेअर करता त्यासाठीच हा सिलेबस म्हणा किंवा त्यासाठीच हा विषय आहे. ठीक आहे. मग आता मला एक सांगा, जर तुम्ही लोकप्रशासन निवडायचा तर का? काय पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन? लोकप्रशासनच का? इतर ऑप्शनल का निवडायला नाही पाहिजे? आता पुन्हा सांगतो, मी तर माझ्या विषयाचंच बँड वाजवणार, बरोबर आहे. पण माझा जो बँड वाजवणार आहे मी, तो तुम्हाला काय करणार आहे, विथ प्रूफ सांगणार आहे. मी तुम्हाला पहिले स्पष्ट सांगितलं, की मी इथे आलोय किंवा तुम्ही इथे आलात,
हे भावनिक दृष्ट्या आपण एकत्र जमलेलो नाहीयेत. इमोशन मला व्हायचंय, मला करायचंय. मला ती गोष्ट पाहिजे, कमी वेळेत पाहिजे आणि यासाठी मला मार्क लागतो. मला असाच विषय पाहिजे जो मार्क देतो. हा मित्र घेतोय म्हणून मला तो ऑप्शनल घ्यायचा नाही किंवा घुले सर म्हणतायत पब्याड घ्या म्हणून घेऊ नका. तुम्ही ते स्वतः तुमच्या रॅशनॅलिटीनं सतत विवेकबुद्धीचा वापर करून तुम्ही त्या गोष्टी बघा. ठीक आहे? तर बघा लोकप्रशासनच का निवडायचा? साधा, सोपा आणि संक्षिप्त अभ्यासक्रम आहे. म्हणजे काय? एकदम सोपा आहे, सिलॅबस पण छोटा आहे. किती वेळ लागतो? 4 महिने. खूपच तुम्ही डल असाल तर 4+ जातील. ॲव्हरेज विद्यार्थ्याला 4 महिने भरपूर झाले. पेपर 2ला पहिल्याला 2 महिने द्या, दुसऱ्याला 2 महिने द्या. तर मी तर म्हणतो एवढे लागतच नाहीत. ॲक्चुअल 3च महिने लागतात. खूप हळू-हळू गेलं तर. दुसरी गोष्ट काय? तर दुसरी गोष्ट आहे जी महत्त्वाची आहे. जी-एसचे 4 विषय, निबंध आणि मुलाखत याच्यासोबत प्रत्यक्ष रिलेशन आहे. कशाचं? पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं. म्हणजे सोप्या शब्दामध्ये हे 1000 मार्क, हे 250 आणि हे 275. यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा रोल कशाचा आहे? लोकप्रशासनाचा. त्यानंतर जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये जासाल, डेप्युटी कलेक्टर होसाल, डी-वाय-एस-पी होसाल, आय-ए-एस होसाल, आय-पी-एस होसाल, कारण की हाच तुम्ही ऑप्शन यूपीएससाठी पण चूज करू शकता आणि यूपीएससी मराठीत देऊन सुद्धा तुम्ही पोस्ट घेऊ शकता. ठीक आहे? तर प्रशासनात गेल्यानंतर ठीक आहे, तुम्हाला हाच विषय का? की तुम्हाला प्रशासन रन करायचं. रन करण्यासाठी काय लागते? तर त्याचं नॉलेज लागतं आणि ते नॉलेज तुम्ही ऑलरेडी कशात घेतलेले? ऑप्शनलच्या प्रिपरेशन. शेवटचा मुद्दा, शैक्षणिक पार्श्वभूमी लागत नाही. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनियर, फार्मासिस्ट, लॉयर एव्हरीवन हा पेपर चूज करू शकतात. का करू शकता? साधा, सोपा, संक्षिप्त अभ्यासक्रम. सोपा, सोपा, सोपा. ठीक आहे? म्हणजेच कोणत्याही शाखेचा विद्यार्थी काय करू शकतो? घेऊ शकतो. काहीच बॅकग्राऊंड लागत नाही आणि तुम्ही जी-एस-टी वाचायले ना, इथिक्स वाचायले ना, सगळं हेच आहे. वेगळं काहीच नाही. ठीक आहे? आता बघा, जेव्हा तुम्ही पब्याड घेसाल किंवा अभ्यास करून पूर्ण करसाल, तर तुम्हाला बघा ना, मी शॉर्टकटमध्ये दिलंय. एकदम लेमॅन लँग्वेजमध्ये की तुम्हाला ते समजायला पाहिजे. मी असे खूप हाय-फाय वर्ड्स यूज केले नाहीत तिथे. एकदम सिंपल. म्हणजे ज्याला काहीच माहीत नाही, लोक प्रशासन असा विषय असतो, हे पण माहीत नाही ना, त्याला कळावं हा माझा उद्देश आहे. ठीक आहे? बघा, सरकारच्या भूमिकेबद्दल चांगली समज. सरकारची भूमिका. सरकारची भूमिका म्हणजेच सरकारची पॉलिसी. ठीक आहे? प्रशासन याबद्दल तुम्हाला चांगली समज येते. रुपया डिप्रिशिएट का झाला? कळेल. समजतंय? इन्फ्लेशन का वाढलं? समजेल. सरकारने ही स्कीम का काढली? समजेल तुम्हाला. कधी समजेल? जेव्हा तुम्ही लोक प्रशासनाचा अभ्यास करसाल तेव्हा. एव्हरीबडी. ठीक आहे? त्यानंतर प्रशासन आणि नागरी सेवा. बघा, प्रशासन म्हणजे गव्हर्नन्स, ॲडमिनिस्ट्रेशन. नागरी सेवा म्हणजेच तुमचे जेवढे तुम्ही कशासाठी आले तिथं? नागरी सेवेसाठी आलात. बघा, 2 प्रकारच्या सर्व्हिस असतात. सेवा असतात. एक असते मिलिटरी. ठीक आहे? मिलिटरी सोडून जे असते ना, तिला म्हणतात सिव्हिल. कारण की जगामध्ये जर पहिली कोणती सर्व्हिस असेल तर ती मिलिटरी आहे. मिलिटरी प्रशासनापासूनच सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन तयार झालंय. आपण म्हणतो ना सिव्हिल हॉस्पिटलला जायचंय. सिव्हिल म्हणजेच जे मिलिटरी नाही ते. आपण म्हणतो मला सिव्हिल हॉस्पिटलला जायचं. मिलिटरीवाले काय म्हणतात मला मिलिटरी हॉस्पिटलला जायचं. ते म्हणत नाहीत मी सिव्हिल हॉस्पिटलला जातो. ही झाली नागरी सेवा. पूर्ण नागरी सेवेचं तुम्हाला ज्ञान मिळेल. की कशी तुम्ही स्वतःच्या बद्दल माहिती करा. मी डी-वाय-एस-पी कसा व्हायलो बुवा? मी डेप्युटी कलेक्टर कसा व्हायलो? परीक्षा कोण घ्यायलंय? आय-पी-एस कसे होतात? याचं प्रोव्हिजन कॉन्स्टिट्युशनल कुठं आहे? ब्रिटिशाच्या काळापासून, मौर्याच्या काळापासून, कौटिल्याच्या काळापासून किंवा मुघलांच्या काळापासून कशी प्रोसेस होती? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसं रिक्रुटमेंट व्हायची? हे सर्व ज्ञान तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे? नागरिक आणि प्रशासनाचा संबंध काय? नागरिक म्हणजे काय? जे या राष्ट्राचे किंवा देशाचे सदस्य आहेत, त्याला आपण नागरिक म्हणतो.
आणि प्रशासन म्हणजे सोप्या शब्दात सरकार धरा. यांच्यामध्ये संबंध काय? तर यांच्यामधला संबंध कशाचा आहे? सेवेचा आहे, सेवेचा. तुम्ही डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी व्हायले ना, तर सेवा करण्यासाठी चालले. तिथे तुम्ही हुकुमशाही करण्यासाठी किंवा अरेरावी करण्यासाठी जात ना. ही समज तुमच्यामध्ये कधी बिल्ड होईल? व्हॅल्यूज म्हणतो आपण त्याला, जेव्हा तुम्ही पब्याड शिकता. ठीक आहे? त्यानंतर बघा प्रशासनातील मूल्य, नीती इत्यादी हे जशा तसं पब्याड आहे. पब्याड आहे ना, इथिक्स आहे. ठीक आहे? मूल्य म्हणजे तुम्ही जेव्हा प्रशासनात जाताना त्या व्हॅल्यूजनच वागले पाहिजे. पुढचा जो आपला नागरिक यायलाय ना, तर त्याला तुम्ही म्हणले पाहिजे, "वेलकम. मे आय हेल्प यू?" मी तुमची काय मदत करू शकतो? मी इथे त्याच्यासाठीच बसलेलो आहे. ही जी व्हॅल्यूज आहे, विदाऊट करप्शन, फास्ट, इफेक्टिव्ह, इफिशियन्सी हे कधी कळेल तुम्हाला? जेव्हा लोक प्रशासन तुम्हाला समजेल तेव्हा. ओके. नेक्स्ट आता आपण बघूया सिलॅबस. बघा, ढोबळमानाने सांगतो तुम्हाला सिलॅबस फर्स्ट. ऑप्शनल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे 2 पेपर सगळ्याच ऑप्शनलचे असतात. आपले पण 2 आहेत. पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. ठीक आहे. बघा पेपर फर्स्ट मध्ये तुमचे 12 टॉपिक्स आहेत. किती टॉपिक्स आहेत? 12 आणि पेपर सेकंड मध्ये 14 आहेत. किती आहेत? 14. ठीक आहे. बघा पेपर फर्स्ट मध्ये आहेत 12 धडे समजा मराठीमध्ये आणि पेपर 2 मध्ये आहेत 14 धडे. ठीक आहे. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. आता आपण एक फास्टली आपण काय करू त्याला समजून घेऊ. बघा पेपर फर्स्ट कशाचा आहे? प्रशासन सिद्धांत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेरी. हा आपला पहिला पेपर आहे. कशाचा? लोक प्रशासन. ठीक आहे. आता बघा पहिल्या धड्यामध्ये काय सांगितलंय? लोक प्रशासनाचा अर्थ सांगितलाय. लोक प्रशासन म्हणजे काय? लोक प्रशासन ही शाखा कशी उदयाला आली? ठीक आहे. खाजगी प्रशासन आणि लोक प्रशासनामध्ये काय फरक असतो? वगैरे, वगैरे. हे तुम्हाला पहिल्या प्रस्तावनामध्ये बघायला मिळेल. सेकंड आहे बघा प्रशासकीय विचार. प्रशासकीय विचारामध्ये आपण त्याला सोप्या शब्दात म्हणूया, याच्यामध्ये विचारवंत आहेत, थिंकर्स आहेत. थिंकर काय सांगतात मग? की तुम्ही जेव्हा प्रशासनामध्ये काम करत आहात ना, चांगल्या प्रकारे कसं केलं पाहिजे, याच्या त्यांनी थिअरीज मांडल्या. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये नाव तुम्हाला बघा वेबर आहे, ठीक आहे, टेलर आहे, ठीक आहे, किंवा तुमची मेयो आहे, ठीक आहे. हे बर्नार्ड आहे, सायमन आहे, डिकर्ट आहे. हे जे थिंकर्स आहेत, यांनी काय सांगितलं, की प्रशासन चांगल्या पद्धतीनं कसं करायचं? त्याला सोप्या शब्दात आपण काय म्हणू? सिटिझन सेंट्रिक. म्हणजे मी ऑफिसमध्ये बसलोय ॲज अ डेप्युटी कलेक्टर, तर मी माझ्या एरियामधल्या लोकांसाठी कशाप्रकारे कार्य करू शकतो चांगल्या प्रकारे आणि कमी वेळेमध्ये फास्ट. ह्या थेरीज यांनी मांडल्या. त्याला आपण प्रशासकीय विचार म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रशासकीय वर्तन. तुम्ही प्रशासनामध्ये गेल्यानंतर तुमचं बिहेवियर कसं असलं पाहिजे? मीपणाचं असलं पाहिजे का सेवकतीचं असलं पाहिजे? हेला म्हणायचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर. ठीक आहे. मग यामध्ये भरपूर विचारवंतांनी काय केलेत आपले थेरी मांडल्यात. नेतृत्व कसं केलं पाहिजे? तुम्ही समजा डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी आहात, उपविभागीय अधिकारी आहात, तुमच्या अंडर 4-5 तालुके आहेत. त्याचे तुम्ही लीडर आहात. तर तुम्ही लीडरशिप कशी केली पाहिजे? खालच्या सबऑर्डिनेट्स लोकांसोबत तुम्ही कसे वागले पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल, देन सिटिझन. ह्या थेरी सांगतात. तुमचा एक रॅशनल विचार बनवतात. येस, अरे मी आहे सीनियर, पण मी जे माझे ज्युनियर आहे ते माझे गुलाम नाही. ते फक्त माझे सबऑर्डिनेट आहे. पण ते माझे पार्ट्स आहेत. ही भावना बघा याच्यात सगळे दिलेत तुम्हाला. ह्या भावना, मनोधैर्य, की एखादा कर्मचारी काम करत नाही, त्याला तुम्ही मोटिव्हेट कसं करसाल? अरे कर काम, हे आपल्यासाठी नाही, जनतेसाठी आहे. तू जर नाही केलं, ती जनता उपाशी मरेल, त्यांना न्याय मिळणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला कुठे शिकायला मिळतील? प्रशासकीय वर्तनामध्ये. सोप्पं आहे का अवघड आहे? सोप्पं आहे. ठीक आहे. संघटना, ऑर्गनायझेशन. आता आपण काय म्हणतो? बघा, एखादा ऑर्गनायझेशन मग ते सरकारी असो की खाजगी असो. ठीक आहे. गव्हर्नमेंट हे ऑर्गनायझेशन आहे. टाटा ऑर्गनायझेशन आहे. इन्फोसिस ऑर्गनायझेशन आहे. बरोबर आहे की नाही? तर सपोज आमची अकॅडमी ऑर्गनायझेशन आहे. का?
आम्ही इथे कलेक्टिव्हली काय करतोय, काम करतोय आणि सर्वजण एफर्ट्स घेतोय कशासाठी? तो अल्टिमेट गोल अचीव्ह करण्यासाठी. ते ऑर्गनायझेशन कसं असलं पाहिजे, काय नाही या गोष्टी इथे बघायला मिळतात. त्यानंतर बघा, उत्तरदायित्व आणि नियंत्रण. त्याला म्हणतो अकाउंटेबिलिटी आणि कंट्रोल. आता याच्यामध्ये मेन काय गोष्ट आहे तुम्हाला, की तुम्ही कोणाशी अकाउंटेबल आहात? उत्तरदायित्व कोणाचं आहे तुमचं? तुमचं उत्तरदायित्व आहे नागरिकासोबत. तुम्ही कलेक्टर तुम्ही कोणाला अकाउंटेबल आहात? जनतेला. कोणत्या-कोणत्या मार्गाने? मग जनता तुमच्यावर कसं नियंत्रण ठेवेल? याचा अभ्यास आपल्याला इथे मिळाला. मग बघा जनता कसं नियंत्रण ठेवते तुम्हाला माहितीचा अधिकार देतं. नागरिकाची सनद असते. नागरिक आता हुशार झालाय. तुम्ही काही पण मनानं करू शकत नाही. तो व्हिडिओ रेकॉर्ड करतो, ऑनलाईन सर्च करतो. तुम्हाला "सर हे तर कायद्यामध्ये नमूदच नाही आणि तुम्ही मला कसं काय 8 दिवस थांबवलं? कायद्यात नमूद आहे, की 2 दिवसामध्ये तुम्हाला कागदपत्र द्यायला पाहिजे." ह्याला म्हणायचं उत्तरदायित्व. कोणाचं? ऑफिसरचं. नियंत्रण कोण ठेवायला इनडायरेक्टली? जनता ठेवायला. हे कसं कॉम्बिनेशन आहे? हे यामध्ये आपल्याला बघायचं. त्यानंतर प्रशासकीय कायदा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ म्हणजे काय? तर सोप्या शब्दामध्ये प्रशासन कसं चालायला पाहिजे, यासाठी काही विचारवंतांना आपण मेनली डायसी वगैरे बघू. यांनी एक सूचीबद्ध आपल्याला काय करून दिलेले एक नियमावली बनवून दिलेली. त्याला म्हणायचं आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. आता प्रत्येक ही एक आयडियल आहे, पण स्टेट टू स्टेट हे व्हॅरी होत राहतं. ठीक आहे? त्यानंतर बघा तुलनात्मक लोकप्रशासन. तुलनात्मक मीन्स कंपॅरेटिव्हली. बाबा भारतामधलं लोकप्रशासन आणि पाकिस्तानमधलं कंपेअर होईल का? अजिबात नाही. त्या पाकिस्तानसोबत आपण कंपेअरच नाही करायला पाहिजे. का? त्यांची लेव्हलच नाही. ठीक आहे. मग आपण कोणासोबत कंपेअर करायला पाहिजे? USA सोबत करायला पाहिजे. बरोबर आहे? फ्रान्स सोबत करायला पाहिजे. इंग्लंड सोबत करायला पाहिजे. का? यांनी प्रशासनामध्ये चांगलं काम केलेलं आहे. मग या 2 देशाच्या कंपॅरिझनमधून जे काही चांगल्या गोष्टी असतील, तो आपण अडॉप्ट करायच्या. त्याला म्हणायचं कंपॅरेटिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे? याने काय होतं? सोप्या शब्दामध्ये अ, लोकप्रशासन चांगल्या प्रकारे कार्य करेल. ओके? विकासात्मक गतिशीलता, डेव्हलपमेंट डायनामिक्स. ठीक आहे? म्हणजे सोप्या शब्दामध्ये काय, की राज्य कसं जास्त डेव्हलप होईल फास्ट, यासाठी आपण काय केलं पाहिजे, कसं ॲडमिनिस्ट्रेशन बदललं पाहिजे. कशानुसार? विकास केंद्रित, डेव्हलपमेंट ओरिएंटेड हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर कर्मचारी प्रशासन म्हणजे पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे काय? आता सोप्या शब्दात एम-पी-एस-सी कशी परीक्षा घेणार, त्याची ट्रेनिंग कशी करणार, ट्रेनिंगमध्ये किती महिने फाउंडेशन कोर्स असणार, मेन कोर्स कधी राहणार, मग तुम्हाला सोप्या शब्दामध्ये फील्ड वर्क कधी पाठवणार, ठीक आहे. पुन्हा तुम्हाला प्रोहिबिशन पिरियडवर किती दिवसाचा राहणार, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये शिकायच्यात आपल्याला? प्रशासनामध्ये. ठीक आहे. त्याला पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात. म्हणजे रिक्रुटमेंट कशी करायची, ट्रेनिंग कशी द्यायची, ट्रेनिंगमध्ये काय शिकवायचं, काय नाही, सगळ्या गोष्टी. समजतंय? वेतन किती दिलं पाहिजे, प्रमोशन कसं होणार, तुम्ही डेप्युटी कलेक्टर म्हणून जॉइन झाले, मग पुढची तुमची जी काही पोस्टिंग प्रमोशनची राहणार ती कोणती राहणार? ह्या सगळ्या गोष्टी कुठे शिकायच्यात आपल्याला? अगोदरच, जाण्याच्या अगोदरच आपण इथे शिकत आहोत आणि हे तिथे जाऊन पण अकॅडमीत काय शिकवणार तुम्हाला? हेच शिकवणार. त्यामुळे आता शिका ना आणि मार्क घ्या. ठीक आहे. सार्वजनिक धोरण, पब्लिक पॉलिसी. सरकार एखादं धोरण आखतं ना, ते का आखायला पाहिजे? धोरणाचे काय ॲडव्हांटेज म्हणण्यापेक्षा स्पेशलायझेशन काय असलं पाहिजे? त्याला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स काय असलं पाहिजे? त्याचे गुण, दोष कसे असले पाहिजे? कशी आखली पाहिजे? जेणेकरून ती सर्वांपर्यंत पोहोचेल. याचा आपण अभ्यास कशात करणार आहोत? सार्वजनिक धोरण. धोरण निर्मिती कोण करतं? त्यामध्ये ब्युरोक्रसीचा रोल कसा असतो? वगैरे, वगैरे. ठीक आहे? प्रशासकीय सुधारणा म्हणजे काय? तर सोपे टेक्निक टू इम्प्रूव्ह ॲडमिनिस्ट्रेशन इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे? म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन इम्प्रूव्हमेंट करण्याच्या टेक्निक्स. म्हणजे काय? सोप्या शब्दामध्ये इथे 1-2 गोष्टी दिल्यात बघा. ठीक आहे? की याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं? ई-प्रशासन दिलंय. जी गोष्ट तुम्हाला म्हणजे आपल्याला करण्यासाठी काय लागायचं? 8-8, 15-15, महिना-महिना लागायचं आपल्याला त्या सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागायच्या. त्या तुम्ही मोबाईलवर घरी बसल्या एक बटन दाबून एखादा फॉर्म सबमिट करू शकता. हिला म्हणायचं न्यू टेक्निक्स. समजतंय? असे नवीन-नवीन टेक्निक्स येत राहतात. ते तुम्हाला इथे शिकायचे. तिथे जाऊन शिका, इथे शिका. करंटमध्ये हेच राहतं, सगळीकडे हेच राहतं. ओके. वित्तीय प्रशासन. वित्तीय मीन्स फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन
सोप्या शब्दामध्ये, की बुवा आपल्या देश कोणता पण देश असो, चालण्यासाठी काय लागतो? पैसा लागतो. मग त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं? ह्या सगळ्या गोष्टी कशा दिलेल्या आहेत? बघा, मौद्रिक व राजकीय धोरणे, अर्ध इकॉनॉमिक्स आहे याच्यामध्ये, ठीक आहे. GS3चा पार्ट, ठीक आहे. सार्वजनिक उधारी, सरकारी ऋण, अर्थसंकल्प, स्वरूप, प्रक्रिया, उत्तरदायित्व, लेखा परीक्षण, टोटल. म्हणजे GS3 मधलं जे इकॉनॉमिक्सचा काही पॉइंट्स जशाला तसे कुठे तिथे आहे. ठीक आहे. चला, हे झालं आपला पेपर फर्स्ट. ओके. आपण फास्ट घेतोय हां, म्हणजे सर्व जर एक-एक टॉपिक शिकवायलाच आपल्याला इतका दिवस लागतो, तर समजून सांगायला आपल्याला एक ओव्हरव्ह्यू घेतोय आपण. ओके. पेपर सेकंड मध्ये. पेपर सेकंड टोटली 100% कोणाशी संबंधित आहे? भारतीय प्रशासनाशी. म्हणजे सोप्या शब्दामध्ये GS2 आहे. 100% GS2. IR सोडून. समजतंय? IR सोडून GS2 म्हणजेच पबॅडचा पेपर सेकंड. त्याला नावच काय दिले आपण? इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. भारतीय प्रशासन. ओके. आता याच्यामध्ये बघा, भारतीय प्रशासनाची उत्क्रांती कुठून बघायची? कौटिल्य म्हणजे मौर्य, त्यानंतर मुघल, त्यानंतर ब्रिटिश आणि नंतर भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत कशी झाली इव्हॉल्व, त्याच्यात अभ्यास करायचा आहे. हे तुम्ही GS2 मध्ये पण करणार, इथे पण. ठीक आहे. दुसरा पॉइंट, शासनाची म्हणजे सरकारची तत्वज्ञानात्मक व संविधानिक चौकट. सोप्या शब्दामध्ये आपण त्याला काय म्हणूया, की आपलं जे सरकार आहे ते कशावर काम करायला? संविधानावर करायला. मग संविधानाची वैशिष्ट्ये काय? ठळक वैशिष्ट्ये जे आपण लक्ष्मीकांतमध्ये 15-16 बघतो, तेवढे तर बघायची गरज नाही. 5-6 लागतात. ते आपण बघू. म्हणजे GS2 मध्ये जे करायचंय तेच इथं रिपिटेशन आहे. मूल्य, संविधानवाद, राजकीय संस्कृती, ठीक आहे. नोकरशाही, लोकशाही, नोकरशाही आणि विकास, हे सगळे पॉइंट्स. ठीक आहे. सेकंड, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे काय? सरकारी कंपन्या, PSU, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. ठीक आहे. मग आता आपण बघतोय, आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं, तर आपण मिक्स इकॉनॉमी अडॉप्ट केली. मिक्स इकॉनॉमीमध्ये दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये असायचं, प्रायव्हेट ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टर. पण 1991 नंतर LPG रिफॉर्म्स आल्यानंतर मोर प्रायव्हेटायझेशन झालं आणि लेस गव्हर्नमेंट ओन कंपन्या राहिल्या. मग यांचे काय प्रॉब्लेम्स आहे, ते असायला पाहिजे की नसायला पाहिजे, हे आपण कुठे डिस्कस करणार आहोत? सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम. ठीक आहे. केंद्र शासन आणि प्रशासन, अख्खं केंद्र सरकार बघायचं आपल्याला. म्हणजे काय? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, ठीक आहे, मंत्रिमंडळ, महान्यायवादी. आता हे फक्त बघा, GS2 मध्ये तुम्ही काय शिकणार? फक्त पंतप्रधान काय, राष्ट्रपती. इथे काय शिकायचे? काम कसे करतात. इफेक्टिव्ह म्हणजे सपोज आता जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळामध्ये काय-काय नवीन-नवीन गोष्टी झाल्या, ज्या पूर्वीच्या पंतप्रधानांच्या काळात झाल्या नव्हत्या किंवा पूर्वीच्या एका पंतप्रधानाने तितक्या जुन्या काळामध्ये एखादी गोष्ट करून ठेवली, तिचं रिलेव्हन्स आता पण आहे. ते पण आपल्याला इथे कंपॅरेटिव्हली बघायचं. ठीक आहे. बघा, संसद, न्यायमंडळ रचना हे सर्व मंत्रालय, विभाग, आयोग, क्षेत्रीय संघटना टोटल म्हणजे पूर्ण आपलं GS2 आहे. ओके. योजना आणि प्राधान्यक्रम. योजना म्हणजे काय? पॉलिसी. ठीक आहे. आता जेवढ्या योजना असतात, ठीक आहे. ते कशा फॉर्म केले जातात? तर प्लॅनिंग कमिशन आहे, नीती आयोग आहे, गव्हर्नमेंट आहे, स्टेट असो की सेंटर असो, हे प्लॅन करतं, की अमुक-अमुक योजना आणायला पाहिजे, ती लॉन्च करायला पाहिजे वगैरे, वगैरे. ठीक आहे. राज्य शासन. राज्य शासन, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता वगैरे, वगैरे सगळं बघायचं. त्याच्यामध्ये जे काही केंद्र, राज्य, प्रशासकीय, वैधानिक आणि आर्थिक संबंध हे आपण GS2 मध्ये पण डिकोड करता वेळेस पाहिलं होतं. सेम इथे तेच लर्न करायचं, वेगळं काही नाही. ठीक आहे. बघा, मंत्री परिषद, मुख्य सचिव, राज्य सचिवालय. फक्त इथे कसं आहे माहिती आहे का? कॉन्स्टिट्यूशनल बॅकअप लागतं. त्याचं ॲप्लिकेशन. बाबा मुख्यमंत्री मग काम कसं करायलेत? निर्णय कसे घ्यायले? सचिव आहे, तर सचिव कसे काम आपण फक्त सचिव असतो बुवा एवढं क्वालिटीमध्ये बघतो. पण ते सचिव निर्णय कसे घेतात? त्याची हायरार्की कशी असते? हे आपण इथे बघणार आहोत. समजतंय? GS2 करा आणि 10% इथं करा. संपलं. म्हणजे माझं म्हणणं आहे GS2 झाल्यानंतर 10-20%च वेगळं तुम्हाला पेपर सेकंड पबॅडचा करायचा. वेगळं काहीच करायचं. स्वातंत्र्यापासून जिल्हा प्रशासन. जिल्हा प्रशासन कसं काम करतं? समजतंय? मेनली बघा, मुघलांच्या काळात पण जिल्हा प्रशासन होतं.
तेवढं इव्हॉल्व नव्हतं. त्यांना नावं वेगवेगळी होती. मौर्यांच्या काळात पण होतं. ठीक आहे. तर आपल्याला मेनली कुठून बघायचंय? स्वातंत्र्यापासून. ठीक आहे. पण याला ब्रिटिश बॅकअप असतं. ठीक आहे. ब्रिटिश बॅकअप म्हणजे कलेक्टर आहे. त्याच्याकडे जो मॅजिस्ट्रेट पॉवर आहे, ती सगळी गोष्टी आपल्याला इथे बघायची. बघा, जिल्हा अधिकाऱ्याची बदलत जाणारी भूमिका. केंद्र, राज्य, स्थानिक संबंध, कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी. कारण का? आपण कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कोणाकडे दिलेली आहे? कलेक्टरकडे दिलेली आहे. कारण का? तो दंडाधिकारी. ठीक आहे? नागरी सेवा. नागरी सेवा म्हणजे तेच जे आपण पेपर फर्स्टमध्ये पाहिलं ना, पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन तेच. इथं फक्त त्याला काय म्हणू आपण? सिव्हिल सर्व्हिस म्हणू. म्हणजे पेपर फर्स्ट आणि सेकंड मधले पण काही टॉपिक काय सेम आहेत. ओके. वित्तीय व्यवस्थापन, तिथं बी वित्तीय व्यवस्थापन होतं, इथं पण आहे. तेच सेम आहे. अर्थसंकल्प काय वगैरे, वगैरे सेम. ठीक आहे. प्रशासकीय सुधारणा कशा झाल्या? ठीक आहे. कधीपासून? स्वातंत्र्यापासून. समजते ना? म्हणजे प्रत्येक आर्थिक, सामाजिक, सगळ्या वैधानिक सगळ्या बाबतीमधला विकास कशातला? प्रशासन. प्रशासन म्हणजे फक्त सही करणं नाही. तर एका प्रशासनाच्या निर्णयामुळे सामाजिक, आर्थिक सर्व बाबीवर काय होतो? परिणाम होतो. तो कसा झाला त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. ग्रामीण विकास, ठीक आहे. म्हणजे पंचायत राज सोप्या शब्दामध्ये 73वी घटना दुरुस्ती. पंचायत राज इथं. नागरी म्हणजे 74वी घटना दुरुस्ती. महानगरपालिका, नगर परिषद वगैरे, वगैरे. आता याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय येतो? पेपर फर्स्ट मधला अर्बनायझेशन वगैरे, वगैरे त्या ज्या गोष्टी GS1 मध्ये सोसायटीमध्ये दिल्या, ते तुमचं नागरी प्रशासनामध्ये कव्हर होतं. ठीक आहे. कायदा आणि सुव्यवस्था जे GS3 मध्ये दिले तुम्हाला. सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेज बघा जशाला तसं आहे. पोलीस, जनता संबंध, निमलष्करी दल वगैरे, वगैरे अभिकरणे, सुव्यवस्था, बंड जशाला तसं. ठीक आहे. भारतीय प्रशासनातील महत्त्वाचे मुद्दे. नेक्स्ट बघा, यामध्ये लोकसेवेतील मूल्य, ठीक आहे, नियामक आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, संयुक्त आघाडी राजवटी प्रशासनाच्या समस्या म्हणजे जेव्हा एकत्र गव्हर्नमेंट असतं कोॲलिशन त्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात. मेनली हे 90च्या दशकामध्ये जेव्हा ते सरकार वर्षातून 2-3दा बदलत राहायचे, तेव्हाचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्यानंतर नागरी प्रशासन देवाणघेवाण, भ्रष्टाचार प्रशासन, ठीक आहे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट हे सुद्धा GS3 मध्ये कव्हर होतं. ठीक आहे. ते ओव्हरऑल तुमचं GS1 सॉरी ऑप्शनल पेपर फर्स्ट, ऑप्शनल पेपर सेकंडचं आहे. एक शॉर्टमध्ये आपण काय केलेलं आहे सिलॅबसचं ओव्हरव्ह्यू केलेलं आहे. आता मी तुम्हाला महत्त्वाची बाब सांगतो विथ प्रूफ, की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन GSच्या चारही पेपर सोबत, एस्से सोबत कसा संलग्न आहे. तुम्हाला डायरेक्ट सिलॅबसमधले पॉइंट सगळं प्रूफ करून दाखवतो. ठीक आहे. आता बघा, लोकप्रशासन आणि सामान्य अध्ययन संबंध. सामान्य अध्ययन म्हणजे GS, जनरल स्टडीज. आता बघा, यामध्ये इथे मी काय केलेलं आहे, तुम्हाला पहिले सांगून देतो. P2 म्हणजे लोकप्रशासनाचा पेपर क्रमांक 2 त्यामधला 5वा पॉइंट. असं म्हणजे समजावं यासाठी. तर तुम्हाला जेव्हा एक लक्षात घ्या, तुम्हाला पहिले सिलॅबस माहिती असायला पाहिजे ठीक आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही चूज करसाल तेव्हा ते ऑटोमॅटिक समजेल. पण आता तुम्हाला सांगणं मला गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, लोकप्रशासनामध्ये पेपर 2 मधले आणि पेपर 1 मधले पॉइंट्स आहेत. नियोजन, नीती आयोग, नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था, समाज कल्याण, न्याय, विकास, सेल्फ हेल्प ग्रुप, लिंग दृष्टिकोन, जागतिकीकरण, नागरिक समाज, सामाजिक भांडवल, ठीक आहे. म्हणजे त्याला आपण सोशल कॅपिटल म्हणतो. कायदा व सुव्यवस्था प्रशासन. हे तुमचे कशातले पॉइंट्स आहेत? लोक प्रशासनामध्ये. आता हे पॉइंट्स GS1 सोबत कसे संलग्न आहेत? GS1 मध्ये 3 आपले सब्जेक्ट्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. जिओग्राफी, हिस्ट्री आणि सोसायटी. ठीक आहे. ढोबळ मानाने. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता, महिला व महिला संघटित भूमिका, लोकसंख्या, मुद्दे, दारिद्र्य, विकासाचा प्रश्न, नागरीकरण, निगडीत व समाजाच्या उपाययोजना, जागतिकीकरण, भारतीय समाजावरील परिणाम, सामाजिक सबलीकरण, जातीवाद, प्रांतवाद. आता ह्या गोष्टी कशासोबत रिलेटेड आहेत? कायदा आणि सुव्यवस्था. बरोबर आहे? हे याच्यासोबत. म्हणजे एक एव्हरेजली सांगू तुम्हाला, म्हणजे मी मनानं नाही सांगत. UPSCच्या क्वेशन PYQ एनालिसिस केल्यानंतर नियर अबाउट सांगतो मिनिमम 75 मार्क हे सोसायटीला विचारले जातात. 250 पैकी 75 कमी जास्त होतील. आणि हे 75 मार्क तुमचे पबॅड वाचल्यानंतर काय व्हायले? पूर्ण व्हायले. म्हणजे ओव्हरलॅप व्हायले असं म्हणायला हरकत नाही. आणि उलट तुमचा अप्रोच जो राहतो ना, तो स्पेशलाइज्ड राहतो.
कारण तुम्ही जनरल स्टडीसाठी वाचता त्याचा अप्रोच वेगळा असतो आणि तुम्ही जो स्पेशलाइज वाचता त्याचा अप्रोच वेगळा असतो. म्हणून तुमचं जे उत्तर राहणार आहे ना, ते मोर इफेक्टिव्ह राहणार आहे ॲज कंपेअर टू जनरल स्टुडंट. का? तुमचे जे उत्तरामधले केस स्टडी म्हणा किंवा पॉइंट्स म्हणा, ते ऑप्शनलच्या लेव्हलचे राहणार आहेत. म्हणून तुमचं उत्तर बाकीच्यापैकी डिफरन्स राहणार आहे. असा फायदा तुम्हाला कशात होणार आहे? पेपर फर्स्टमध्ये निअर अबाउट 75 मार्क. ठीक आहे. निअर अबाउट म्हणतोय ठीक आहे. आता GS2 बद्दल तर मला सांगायची गरजच नाही. अख्खा GS2 फक्त IR सोडलं तर पूर्णतः पबॅडचा पेपर सेकंड आहे. काय आहे? पूर्ण पेपर. बघा, आता मी सगळे पॉइंट्स इथे डिस्कस करणार नाही, पण तुम्हाला मी कंपॅरिझन इथे दिलेलं आहे. याची PDF खाली लिंकमध्ये टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तुम्ही घरी जाऊन निवांत पेपर काढा, सिलॅबस काढा, बघा, नंतर विश्वास ठेवा. म्हणजे मी बोलतोय म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितलं, मी माझा बँड वाजवत नाहीये. तो जो बँड आहे, तो याच्यासोबत संलग्न आहे. ठीक आहे? बघा, भारतीय प्रशासनाची उत्क्रांती. बघा, GS2 मध्ये काय? ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, तरतुदी. बघा, वैशिष्ट्ये, सुधारणा, तरतुदी सगळ्या गोष्टी आहेत. समजतंय? हे बघा, ठळक वैशिष्ट्ये, मूल्य, संविधानवाद. ठीक आहे, हे तुमचा पेपर GS2 मध्ये पण आहे. ठीक आहे. बघा, केंद्र शासन आणि प्रशासन. जी आपल्या पबॅडच्या पेपर सेकंडमध्ये पण आहे, इथं पण आहे. संघ राज्य, त्याची जबाबदाऱ्या वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. राज्य शासन इथं पण आहे, तिथं पण आहे. केंद्र, राज्य, स्थानिक संबंध पेपर GS2 मध्ये पण आहे, पबॅडच्या पेपर सेकंडमध्ये पण आहे. ऑर्गनायझेशन, आता बघा, इथं ऑर्गनायझेशन म्हणजे काय? इथं विविध पदं आहेत. संघटना, UPSC, MPSC, वैधानिक आयोग, स्टॅट्युटरी कमिशन्स, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. ठीक आहे. हे ऑर्गनायझेशन हे कसं काम करतात? हे इथं पण शिकायचंय, तिथे पण शिकायचं. ठीक आहे. उलट इथं थिअरी पण आहे. ठीक आहे. बघा, प्रशासकीय कायदा तुम्हाला इथे लागणार आहे ऑर्गनायझेशनच्या वेळेस. ठीक आहे. उत्तरदायित्व आणि नियंत्रण इथं बघा. ह्या ज्या सगळ्या गोष्टी येतात, देणगीदार, हे अनौपचारिक संघटना वगैरे यांचा पण याच्यासोबत काय डायरेक्ट संबंध आहे. बघा, स्वयंसेवी संस्था वगैरे सगळ्या गोष्टी इथे पण आहेत. अशासकीय संघटना वगैरे. सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स इथं पण आहे. प्रशासन, पारदर्शकता समजतंय? सगळ्या गोष्टी इथे पण आहेत. प्रशासकीय सुधारणाचे तंत्र इथे पण आहे. ठीक आहे. विकासात्मक गतिशीलता इथं बघा, महिला व स्वयंसहायता गट आपल्या GS2 मध्ये पण काय 12 क्रमांकाच्या तुमच्या याच्यावर कशावर? आपण जो GS2चा आयोगानं जसा दिलाय, कॉलम वाईज तिथला 12वा पॉइंट आहे ते समजून घ्या. ठीक आहे. म्हणजे आपण मनानं काहीच त्याला छेडछाड केलेली नाही. स्वयंसहायता जशाला तसं आहे. सार्वजनिक धोरण बघा, विविध विकासासाठी सरकारी धोरणे, घटक यांची संकल्पना, अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या. अंमलबजावणी, समस्या हे जसं तसं पॉइंट. वेगळं काहीही नाही. मी थोडं फास्ट घेतोय कारण पूर्ण वाचत बसलं तर आपला लेक्चर लेंदी होईल. ठीक आहे. बघा आता. पेपर 2 मधला 5वा योजना आणि प्राधान्यक्रम. बघा, हे दुर्बळ याच्या योजना, कल्याणकारी योजना सरकार काढतं. बरोबर आहे? ह्या सगळ्या गोष्टी. ओके. त्यानंतर बघा ग्रामीण, ग्रामीण विकास, नागरी स्थानिक संस्था. ठीक आहे. इथं जशाला तसं तुम्हाला मिळेल म्हणजे आपलं सोप्या शब्दामध्ये अ, पंचायत राज आणि शहरी प्रशासन म्हणजे 74 आणि 73वी घटना दुरुस्ती. कर्मचारी प्रशासन इथं पण आहे किंवा नागरिक सेवकांची लोकशाहीमधील भूमिका. तुम्हाला इथे दिसत नसेल बरोबर? हे बघा. काय? हे कर्मचारी प्रशासन. म्हणजे तुम्हाला कर्मचारी म्हणजे तुम्ही ॲज अ डेप्युटी क्लर्क, डी-वाय-एस-पी, तहसीलदार, तुम्ही कर्मचारी आहात. तुमचं काय कर्तव्य आहे लोकशाहीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी. भारतीय प्रशासनाची उत्क्रांती, ह्या सगळ्या गोष्टी. पॉइंट थोडे मागे-पुढे झाले असतील, काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं काय, लोकप्रशासनासारखं GS2 मध्ये एवढं मोठे साम्य असणारा कोणतातरी दुसरा ऑप्शनल पेपर मला दाखवा. विथ जशाला तसे पॉइंट्स. नुसते आहे म्हणून जमत नाही. पॉइंट्स पाहिजे. अरे हां, GS2 मधला हा पॉइंट इथे पण आहे, इथे पण आहे. म्हणणं सोपं आहे, पण ते ॲक्चुअली असणं वेगळं आहे. तर इथे तुम्हाला मी प्रूफ सगळं दाखवलं. तुम्ही घरी जाऊन त्याला व्यवस्थित बघा. नेक्स्ट बघा, GS3 आणि लोकप्रशासन. आता GS3 मधलं काय-काय आता बघा, मी तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये वित्तीय प्रशासन होतं आणि पेपर सेकंडमध्ये पण वित्तीय प्रशासन होतं. जशाला तसं वित्तीय प्रशासन, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. ठीक आहे. प्रशासन आहे, इथं व्यवस्थापन आहे. आता बघा इथे. भारतीय अर्थव्यवस्था, नियोजनासंबंधी मुद्दे, सर्वसमावेशक वाढ, उद्भवणाऱ्या समस्या, सरकारी अर्थसंकल्प,
सार्वजनिक वितरण प्रणाली उद्दिष्टे, कार्यप्रणाली मर्यादा सुधारणा शिल्कीसाठा. ठीक. जशाला तसं योजना प्राधान्यक्रम सेम. ठीक आहे. ग्रामीण विकास इकडे पण आहे. आपत्ती व्यवस्थापन पेपर 2 मधलं 14वा पॉइंट. इथं पेपर 3 मधला 15वा पॉइंट आपत्ती व्यवस्थापन. तसंच पेपर 3 मधले 16, 17, 18, 19, 20 हे जे अंतर्गत इंटरनल सिक्युरिटी आहे, ते तुमचं कायदा व सुव्यवस्था प्रशासनामध्ये ऑलरेडी पब्याडमध्ये काय व्हायलंय कव्हर व्हायलंय. वेगळं करायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा GS2 नंतर आता मी GS1 आणि GS3 थोडे कमी रिलेट करतात. पण GS2 आणि GS4 मी तर म्हणतो अख्खे पब्याडशी संबंधित आहे. वेगळं काहीच नाही. बघा इथं पेपर फर्स्ट मी ढोबळमाने पॉइंट दिले डायरेक्ट. सुशासन, प्रशासकीय वर्तन, उत्तरदायित्व, नियंत्रण, विकासात्मक गतिशीलता, कर्मचारी प्रशासन, प्रशासकीय सुधारण्याची तंत्रे, वित्तीय प्रशासन, शासनाची तत्वज्ञानात्मक संविधानाची चौकट, नागरी सेवा, स्वातंत्र्यापासून प्रशासकीय सुधारणा, भारतीय प्रशासनाचे महत्त्वाचे मुद्दे, ERC सेकंडच्या सर्व अहवालाचा अभ्यास. आता तुम्ही जर GS4 चा म्हणजेच आपल्यासोबत इथिक्सचा जर काय वाचला, सिलॅबस वाचला. बघा, खाजगी सार्वजनिक काय संबंध म्हणजे खाजगी प्रशासन, शहरी प्रशासन. ठीक आहे. बघा, तुमचा ॲज अ सेवक एक तुम्हाला सांगतो, इथिक्स का आलंय सिलॅबसमध्ये? तुम्ही ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर चांगले ॲडमिनिस्ट्रेटर राहिले पाहिजे. तुम्ही चांगले वागले पाहिजे. त्याच्या व्हॅल्यूज तुम्ही बिल्ड करायसाठी इथिक्स शिकलेला आहे. मग हे सगळे कशाशी संबंधित आहे? प्रशासनाच्या संबंधित आहे. बघा, तुमचं वर्तन-फिरतन सगळ्या गोष्टी नागरिक सेवेसाठी अभियोग्यता, मूलभूत मूल्य काय असले पाहिजे? भावनिक बुद्ध्यांक काय असला पाहिजे? लोकप्रशासनातील बघा नावच आहे लोकप्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता. दिसाल तसं नावच लोकप्रशासन आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मधलं. जे इथिक्स मधला पॉइंट सांगतो तुम्ही. पण सगळे पॉइंट नाही वाचत. ठीक आहे. बघा प्रशासनातील सभ्यता. तुम्ही प्रशासनामध्ये सभ्यता असली पाहिजे ना, उद्धटपणे नाही वागायला पाहिजे. ठीक आहे. महिलांसोबत, सगळ्यांसोबत. ठीक आहे. आचारसंहिता असते. म्हणजे काही कर्मचारी थोडे विचित्र वागतात. तर ते त्यांना ते व्हॅल्यूज माहीत नाहीत. मूल्यच माहीत नाहीत, की मी सेवक आहे. आणि समोर आलेली महिला आहे. मी कसं बिहेव केलं पाहिजे? मी कसं पोशाख घातला पाहिजे? कोणत्या मॅनर्सनं बोललो पाहिजे? ह्या गोष्टी इथून शिकायच्या तुम्हाला. पहिले काय माहीत पाहिजे तुम्हाला? प्रशासन माहिती पाहिजे. मग तुम्हाला इथिक्स माहिती होईल. बरोबर आहे? इथिक्स सगळ्यात सोपा विषय आहे. आता माझं म्हणणं आहे पब्याड जर केला, तर एक 20-25 दिवसामध्ये इथिक्स होतो. असं इथिक्सला एक 2 महिने भरपूर झाले अभ्यास करायला. ठीक आहे? बघा, इथिक्स सोबत एवढे मोठे साम्य असणारा दुसरा मला विषय दाखवा, ज्याचं पब्याड आणि इथिक्सशी संबंध जेवढा आहे, तेवढा दुसरा कोणत्याच सब्जेक्ट सोबत नाही. आता मी सब्जेक्टची नावं तर नाही घेणार. ठीक आहे. तुम्हाला मी इथे कंपॅरिझन करून दाखवतोय. आता बघा लोकप्रशासन आणि निबंध. आता बघा आपल्याला 2 एसे लिहावे लागतात. सेक्शन फर्स्ट आणि सेकंडमध्ये. तुम्हाला वरी पण 4-5 ऑप्शन असतात, खाली पण असतात. पण एक एसे जो असतो ना, तो डेफिनेटली क्वालिटीचा असतो. म्हणजेच आपल्या पब्याडचा. 100% म्हणजे 125 मार्क तुमचे इनडायरेक्टली कुठं कव्हर व्हायलेत? फक्त पब्याड घेतल्यामुळे एसे तुमचा काय व्हायला 125 मार्क कव्हर व्हायले. 125 मग तुमचा एक फिलॉसॉफीवर वगैरे असू शकतो. ठीक आहे. आता बघा इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय विचारणार? अर्धे क्वेश्चन तर प्रशासनाला समजत असतील ना, जे करंट अफेअर मधल्या गोष्टी येतात, की अमुक निर्णय झाला गडे, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ही स्कीम लावली, त्याचा काय फायदा व्हायलाय किंवा कायदा सुव्यवस्था खूप प्रॉब्लेम चाललाय. ह्या गोष्टी कशा संबंधित आहेत? पब्याडच्या संदर्भात. ठीक आहे. मी म्हणत नाही अख्खा इंटरव्ह्यू पब्याड होणार आहे. पण अर्धा 100 पैकी मिनिमम 30 ते 40% तुम्हाला काय विचारलं जाणार आहे? पब्याड. ठीक आहे. बघा, लोक प्रशासन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष सेवा. ट्रेनिंगमध्ये पण पब्याडच लागणार आहे. तर तेच शिकवणार आहेत तुम्हाला. इव्हन दो भरपूर युनिव्हर्सिट्या म्हणजे समजा लबासना असेल किंवा सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी असेल, हे ट्रेनिंगच्या काळामध्ये तुम्हाला 2 वर्षाची डिग्री देऊन देतात. ते संबंधित विद्यापीठासोबत संलग्न असतात. एम-ए केलं म्हणून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. का? तेच आहे. ठीक आहे. ट्रेनिंगमध्ये पण लागते
आणि जेव्हा तुम्ही प्रशासनामध्ये जाता, तेव्हा पण तुम्हाला कळलं पाहिजे, "अरे मी आहे, माझ्या खाली कर्मचारी आहेत, मी सेवा करायला आलोय, माझ्याकडे एवढं काम आहे, मी फास्ट केलं पाहिजे." कधी होईल तुमचं बीट? जेव्हा तुम्ही लोक प्रशासन ऑप्शन घेसाल तेव्हा. ठीक आहे? बघा आता, एक मी जनरल अनुमान काढलाय यू-पी-एस-सीचे पी-वाय-क्यू एनालिसिस करून. या मी म्हणत नाही की 100% असाच म्हणजे 75च मार्क मिळतील. व्हॅरी होणार इकडं-तिकडं. 5 प्लस होतील किंवा मायनस होतील. ठीक आहे. बघा, लोक प्रशासन वैकल्पिक विषय निवडल्यास 1750 मार्क जे आपले 4 जी-एस, ऑप्शनलचे 2 पेपर आणि एस-एचा 1 पेपर. ठीक आहे. पैकी नियर अबाउट किती? 1190 मार्काची तयारी होईल. किती मार्काची तयारी होईल? 1190 मार्क. कशी होईल बघा आता. जी-एस-1, जी-एस-2, जी-एस-3, जी-एस-4. बघा आता, हे तुम्हाला मी सांगून देतो. जी-एस-1 250 पैकी तुम्हाला मी सांगितलं सोसायटी हा विषय आपल्या पब्याड सोबत भरपूर संबंधित आहे. तर 75 75 नाही 50 जरी आले तरी भरपूरच आहे. ठीक आहे. जी-एस-2 तर अख्खं आहे, पण आय-आर नाही. आय-आर आहे का? नाही. तर मी काय इथे धरले 200 मार्क. जशाला तसे. 50 मार्क आय-आरवर विचारले जातात. जी-एस-3 मध्ये 90. 90 यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी आणि इकॉनॉमिकचा जो फिस्कल पॉलिसीचा पार्ट आहे, बजेट आहे तो धरून. हे मी कशाच्या बेसिसवर केलंय? यू-पी-एस-सीच्या पी-वाय-क्यूच्या बेसिसवर हां. हां, मागे-पुढे होऊ शकेल. म्हणजे नेक्स्ट पेपरमध्ये ते 90च्या जागी काय विचारतील? 80 मार्काचं विचारतील किंवा 70 मार्काचं विचारतील असं थोडं होईल. पण एक तुम्हाला जनरल अप्रोच आपण तर परफेक्ट तर नाही सांगू शकत. जी-एस-4 200. 200 म्हणण्यापेक्षा मी तर 250च म्हणतो. पण तुम्हाला काही फिलॉसॉफिकल थिंकर्स वगैरे हे वाचा म्हणजे 50 मार्क मी सोडून देईल. ठीक आहे? 200. एस-ए 250 यायला आहे ना, तर एक एक एस-ए मिळतो आपल्याला 125 मार्क फिक्स झाले. पेपर ऑप्शनलचं तर 250 पैकी 250च मिळणार आहे. म्हणजे धरणार, मिळणार तर कमी जास्त ते बघू तुमच्या लिहिण्यावर आहे. पण एक आपण बघायला पाहिजे. तर किती झाले जवळपास? 1190 मार्क्स. फक्त कशामुळे मिळाले तुम्हाला? ओन्ली तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शन चूज केला म्हणून. तर माझं म्हणणं आहे, रॅशनल सतसत विवेक बुद्धीचा वापर करून ऑप्शनल निवडायचा. माझ्या मते निवडी म्हणजे आवडीपेक्षा निवडीला महत्त्व द्यायला पाहिजे, की मी नेहमी का म्हणतो, शेवटी ही लढाई मार्काची आहे, कॉम्पिटिशन आहे. माझा मित्र ऑप्शनल घ्यायलाय, सध्या अमुक सब्जेक्टचंच वारं चाललंय. सगळीकडे एकच एक्स नावाचाच ऑप्शनल म्हणायला तिकडे. मॅथ सगळे मॅथच घ्यायला तुम्ही मी मॅथच घ्यायला पाहिजे, असं नकोय. मी तुम्हाला रॅशनली एनालिसिस करून सांगितलंय. यामध्ये माझंच ऑप्शनल तुम्ही घ्या, असं मी म्हणणार नाही. पण मी ऑप्शनल कसा योग्य आहे आणि तो तुम्हाला आता प्रेझेंट ॲज वेल ॲज फ्युचरमध्ये कसा उपयोगी येऊ शकतो, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करून. पुन्हा एकदा सांगतो, सतसत विवेक बुद्धीचा वापर करा. मी म्हणलो म्हणून चूज करू नये. ठीक आहे? मी फक्त तुम्हाला काय सांगितलं, अप्रोच तिचं जे कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या क्लिअर करून सांगितल्या विथ प्रूफ. समजतंय? ही पी-डी-एफ तुम्हाला लिंकमध्ये खाली मिळून जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर पण आपल्या मिळून जाईल. ठीक आहे? आता बघा, आपण पब्याडची बॅच लॉन्च करत आहोत. ठीक आहे. लोकप्रशासन वैकल्पिक विषय. ठीक आहे. तर आणि एक बाब समजून घ्या. सगळ्यात मी तर म्हणतो भारतामध्ये सगळ्यात स्वस्त ऑप्शनल बॅच आपला प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे. ठीक आहे. हा इंट्रोडक्टरी आहे. ठीक आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे आता आम्ही लॉन्च करतोय एवढ्या सबसिडाइज रेटमध्ये, तर याचा फायदा सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे? हां, भविष्यामध्ये आपण नाही सांगू शकत याची फीस एवढीच राहील म्हणून. पण आता मात्र फीस आपण काय ठेवलेली आहे? कमी. का ठेवलेली आहे? तर आमचा मेन उद्देश काय सांगू तुम्हाला? आमचा मेन उद्देश आहे, की महाराष्ट्रातला विद्यार्थी यू-पी-एस-सी मधून पोस्ट घ्यायला पण सक्षम झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? सक्षम. आणि जो आर्थिकदृष्ट्या वीक आहे, त्याचं नुकसान होऊ नये. हा आमचा ही फीस कमी ठेवण्याचा महत्वाचा रिझन आहे. माझं माझं म्हणणं आहे
तुम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज तर होणार नाही. तुम्हाला मी नंतर नोट्स पण टाकू आणि काही डेमो लेक्चर पण टाकून देऊ. क्वालिटी बघा एक मार्केटमध्ये एक गोष्ट असते. म्हणजे एक त्याला म्हणतो आपण एक स्ट्रॅटेजी असते म्हणा. हाय क्वालिटी इंडिकेट हाय रेट. जर जास्त फीस आहे ना, तर खूप भारी असेल. कमी फीस आहे ना, तर नॉर्मल असेल. अशातला काही प्रकार नाही. हा प्राइस इंट्रोडक्टरी आहे. पुन्हा सांगतो भविष्यात ही वाढू शकते. ठीक आहे. आमचं म्हणणं काय? मॅक्सिमम लोकांनी याचा फायदा घेऊन लवकरात लवकर तुमची ड्रीम पोस्ट घ्या. यू-पी-एस-सीतली पण घ्या आणि एम-पी-एस-सीतली पण घ्या. कारण की सिलॅबस सेम आहे आणि मराठी मीडियममध्ये पण मार्क मिळतात. भरपूर तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. ठीक आहे. हं. अ, आज आपण लोकप्रशासन आणि ऑप्शनल पेपर कसा निवडायला पाहिजे याबद्दल चर्चा केली. ठीक आहे. भविष्यामध्ये सुद्धा आपण भेटत राहू. ठीक आहे. याच प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे. तर मी थांबतो. सर्वांना सर्व काळ शुभेच्छा. जय हिंद. ठीक आहे.